गेल्या 2 दिवसांमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आला. त्यासोबतही इतर भागांमध्ये सुद्धा पूर परिस्थिती निर्माण झाली. त्या 48 तासामध्ये आज 72 तास या परिस्थितीला होऊन पूर्ण 48 तासात संपूर्ण पावसामध्ये भिजत आमदार संतोष बांगर यांनी प्रत्येक पुरामध्ये अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला तिथून वाचवून आणलं. त्यांचा काय अनुभव होता आपण जाणून घेऊया. दादा, आपण पूरस्थितीत स्वतः रेस्क्यू टीम सोबत आपण होतात, काय आपल्याला तिथे कशी परिस्थिती दिसली? गेल्या 2 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. त्यात कळमनुरी मतदारसंघामध्ये जास्त पाणी त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. मग सावरखेडा असेल, खानापूर असेल, देवजना असेल, डोंगरगाव पूल असेल, या ठिकाणी तुम्हाला सांगतो की बरेच शेतकरी ओढ्यावरती अडकलेले होते. काही तर तुम्हाला सांगतो की वरी छतावरती जाऊन थांबले. छतावरूनही पाणी जात होतं. म्हणजे 24 तास पोटामध्ये अन्नाचा कण नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो की शेतकरी अडकलेला होता. जसे जसे आम्हाला संपर्क साधला त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी मग कुठं दोरी टाकून असेल, कुठं बोटच्या माध्यमातून असेल, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सुखरूप घरी पोहोचण्याचं काम केलं. काल मला वाटते की डोंगरगाव पूलचा जर विषय जर बघितला तर अक्षरशः 4 दिवसाचं बाळ त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की डिलिव्हरी झालेली महिला आणि ते बाळ त्या ठिकाणी आम्ही बघितलं तर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी म्हणजे अनावरण झालं. म्हणजे कार्यकर्ते ढसढस त्या ठिकाणी शेतकरी बांधव लढत होते. तिची आई, तिचे वडील, म्हणजे काय होणार आमचं, कारण की सगळी जिकडून तिकडून तुम्हाला सांगतो की पाण्याने येडा घातला होता आणि त्या ठिकाणी ते कुटुंब अडकलेलं होतं. त्या कुटुंबाला सुद्धा 5 किलोमीटर बोटनं आम्ही मधामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी त्यांना त्या बोटमध्ये बसवलं आणि 5 किलोमीटर पाण्यामधून त्यांना बाहेर आणण्याचं काम आमच्या माध्यमातून केलंय. या ठिकाणी प्रशासन सुद्धा, मग कलेक्टर साहेब असतील, SP साहेब असतील, CO असतील, यांनी सुद्धा त्यांची टीम पूर्ण सज्ज झालेली होती. ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम या हिंगोली जिल्ह्यामध्ये केलंय. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी जशा जशा सूचना दिल्या तसे ते व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व परिस्थिती त्यांनी बघितली आणि तात्काळ आज तुम्ही बघितलं असेल तर आज पालकमंत्री सुद्धा आले. त्यांनी आढावा घेतला, ताबडतोब कलेक्टरला, तहसीलदारांना सूचना दिल्या आणि ठीक ज्या ठिकाणी नुकसान झालंय त्या ठिकाणी सरसकट पंचनामे करावे असे आदेश सुद्धा सन्माननीय पालकमंत्र्यांनी दिलेले आहेत. दादा, ज्या वेळेला आपण या लोकांना मदत करत होता त्यावेळेला आपण अतिशय बिकट अशी परिस्थिती बघितलेली आहे. कयाधूने सुद्धा विकराळ रूप धारण केलं होतं. कयाधूचं पाणी बऱ्याच क्षेत्रामध्ये पसरलं होतं. अशा प्रतिक्रिया अक्षरशः आपण देवरूपी तिथे आले अशी आली. त्याबद्दल आपल्याला आज काय समाधान? मला वाटते की ज्या जनतेने मला आमदार केलं त्या ठिकाणी हा संतोष बांगर जीवाची पर्वा करणारा नाही. मग जे काही होईल, माझा मुलगा माझ्यासोबत होता. मी ज्यावेळेस त्या पाण्यामध्ये जात होतो त्यावेळेस त्याच्या डोळ्याला सुद्धा पाणी आलं की पप्पा तुम्ही जाऊ नका. पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की जे अडकलेले चिमुकले लेकरं होते, छोटे 2-2, 3-3 वर्षाचे लेकरं, तुम्हाला सांगतो की बघत होतो. त्यावेळेस त्यांना मी बिस्किट घेऊन गेलो आणि त्यांना मी बिस्किट दिले तर तुम्हाला सांगतो अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं. कारण की 24 तास उपाशी राहिले. 4 वर्षाचा लेकरू जर 24 घंटे जर उपाशी राहत असेल तर त्याच्यावर काय बीतत असेल, त्याच्या आई वडिलाला काय वाटत असेल. त्यामुळे तुम्हाला सांगतो की माझ्या जीवाची पर्वा मला नाही. माझ्या कार्यकर्त्यासाठी माझा जीव गेला असता तरी मला पर्वा राहिली नसती. दादा, परंतु राजकीय नेत्यांनी यासाठी आपल्याला राजकीय स्टंट म्हटलेला आहे, याबद्दल आपण काय म्हणतो? मला वाटते की त्यांना सुद्धा हा स्टंट करावा म्हणजे त्यांना कळून चुकल. गुडघे इतकल्या पाण्यामध्ये जायचं आणि फोटो सेशन करायचं आणि मीडियामध्ये द्यायचं हे तुमच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा दाखवणार नाही. आज तुमच्या माध्यमातून जे तुम्ही महाराष्ट्राला दाखवताय, अक्षरशः महाराष्ट्रातल्या या मोबाईलवरती 2 दिवसामधून किती फोन आलेत, आम्ही उचलू शकलो नाही की साहेब तुमची सुद्धा तुम्ही काळजी घ्या. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही मधामध्ये जाता म्हणजे लोकांना तुम्हाला सांगतो की सहानुभूती आहे की बाबा नाही हा माणूस काम करतोय. आणि विरोधकाला तर दुसरा धंदाच नाही. विरोधक काय म्हणतात काय नाही, राजकारणासाठी हे काय करतील, मला वाटतं यांच्या बाबतीत बोलणं हे उचित नाही. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न दादा,
खुद्द पालकमंत्री इथे उपस्थित झालेले आहे। आपल्यामुळे ज्या पुरामध्ये अडकलेल्या लोकांनाही लवकरात लवकर मदत उपलब्ध झाली। एनडीआरएफची टीम सोबत आपण स्वतः 48 तासांहून अधिक काळ रेस्क्यू टीम मध्ये सामील होता, स्वतः आपण मदत कार्य केलं। परंतु या लोकसभेचे खासदार अद्यापही इथे आलेले नाहीये, याबद्दल आपण काय म्हणाल? मला वाटते की कोण आलं आणि कोण खासदार याच्याकडे मला वाटते की आपण राजकारण हे करू नये। कारण की पहिली परिस्थिती तुम्हाला सांगतो की आपला नेता हा खमक्या पाहिजे, नेता हा सक्षम पाहिजे। त्याच्यामुळे या महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथभाई शिंदे हे नेतृत्व म्हणजे सक्षम आहे। ताबडतोब आम्हाला आदेश दिले, आम्ही तर आदेशाची वाटही सुद्धा बघितली नाही, पण जे प्रशासनाला जे आदेश द्यायचे होते ते आदेश त्यांनी तात्काळ दिले। माझं प्रशासन सुद्धा तुम्हाला सांगतो की रस्त्यावरती उतरलं होतं। आणि जे काही तुम्ही पुन्हा याच्या आधी जे प्रश्न विचारला होता की स्टंटबाजी, मला वाटते की या ठिकाणी आमची पल्लवीताई असेल, या ठिकाणी TV9 असेल, ABP माझा असेल, आजतक असेल, पुढारी असेल, जे कोणते चॅनल होते, या चॅनलच्या माध्यमातून त्या जिल्हा प्रतिनिधींनी आणि त्यांच्या कॅमेरामॅननी सुद्धा जीव आपला धोक्यामध्ये घातला। मग त्यांना तुम्ही स्टंटबाजी म्हणता का? अहो, ते सुद्धा त्या पाण्यामध्ये गेले, त्या लेकरांना दाखवलं, सगळ्या महाराष्ट्राने ही परिस्थिती बघितली। मला वाटते की विरोधकाला बोलण्यासारखं काही नाही। अरे आम्ही काम करतोय, लोकांच्या सुखादुःखामध्ये आम्ही जातोय, आणि उगीच तुम्हाला सांगतो कुठेतरी उभं राहायचं आणि सांगायचं की आम्ही असं करतो तसं करतो। वस्तुस्थिती ग्राउंड लेवलला ज्यावेळेस माणूस उतरते ना, त्यावेळेस खरी परिस्थिती माणसाला कळत असते। नक्कीच। तर हे होते कळमनुरी विधानसभेचे आमदार, ज्यांनी अक्षरशः या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये अनेक गरीब लोकांची सुद्धा आणि शेतीमध्ये अडकलेल्या प्रत्येक त्या पूरग्रस्त व्यक्तीची मदत केली नव्हे, सोबतच त्यांनी खाण्यापिण्याची वस्तू तिथे ठेवून जे 24 तासपर्यंत जे मुलं बाळं, बायका, म्हातारे लोक हे जे अडकून पडले होते त्यांना सुद्धा त्यांनी तत्काळ उपचारासोबतच खाण्यापिण्याच्या तत्काळ व्यवस्था करून त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यास मदत केली। असा आमदार हा कुठेही नसला आणि झाला नाही, अशी प्रतिक्रिया इथे हिंगोली जिल्ह्याच्या नागरिकांनी दिलेली आहे। आणि संतोष बांगर असा आमदार आम्हाला हा देवदूत ठरला आणि या देवदूताने आम्हाला प्रत्येक संकटातूनच प्रत्येक वेळी काढलं आणि या महासंकटातून सुद्धा संतोष बांगर यांनी आम्हाला काढलं। आम्ही अशा आमदाराच्या तालुक्यात राहतो, आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया यावेळेला कळमनुरीसह हिंगोली जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकातून सुद्धा कौतुक होते आणि नव्हे जिल्हाभरात राज्यभरात सुद्धा त्यांच्या या कार्याचे कौतुक झाले आहे। मी हिंगोली जिल्ह्यासाठी मराठी पल्लवी अटल।